ओम गजाननं भूतगणादिसेवितं कपितजम्बूफलचारुभक्षणं उमासुतं शोकविनाशकारणं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं शिवानन्दं शिवरूपं गुरुसाक्षात् शिवस्वयं संसारशोकहर्तिं ध्याता शिवानन्दरूपं ब्रह्मविद्याप्रदायकं साकरे वंशप्रवर्तितं जीवशिवाय भवति ज्ञानेन तत्पदं बोधितं। जय मंगलम जय नमः पार्वतीपते शिवहर हर महादेव। वंदे श्रीमद्रामं सद्गुरुमति शांति शीतया श्लेष्ठं कामादिराक्षसारी भवजलधो तत्वबोधसेतुकरम्। ओम तत्सत् ब्रह्मणे नमः। संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की जय। सद्गुरु सिद्धारूढ स्वामींच्या चरणी वंदन करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू शिवानंद स्वामी परभणीकर माझ्या हृदयामध्ये स्थापित करून पंडित पितांबरजींना वंदन करून जगद्गुरु शंकराचार्यांना वंदन करून जगद्गुरु पंचाचार्यांना वंदन करून लिंगायक्य गुरु महालिंगेश्वर शिवाचार्य महाराज यांच्याही चरणी अनंत कोटी प्रणिपात करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू महादेव कुंभार अप्पाजी यांच्याही चरणी शिरसाष्टांग प्रणिपात करून पंचीकरण ग्रंथामध्ये प्रवेश होऊया। पंचीकरण ग्रंथाचं पान नंबर 158 सामान्य ज्ञान आणि विशेष ज्ञान आपण बघितलं। किती प्रकारचं ज्ञान? तर 2 प्रकारचं, सामान्य ज्ञान आणि विशेष ज्ञान। आपण दृष्टांत, नदीचं पाणी पावसाळ्यात गढूळ झाल्यावर ज्याप्रमाणे कत्तक नावाचं फळ चोरा करून त्या गढूळ पाण्यामध्ये टाकलं तर ती गढूळ पाण्यामधले रेणू जी कण जी आहेत ती कण बुडाला जाऊन बसतात आणि कत्तक नावाच्या फळाचा ती चुरा केलेला सुद्धा बुडाला जाऊन बसतो। कत्तक नावाचं जी फळ आहे ती फळ त्या अणुरेणूला बी बुडाला नेऊन टाकतं आणि आपण पण निवृत्त होतं, म्हणजे बुडाला जाऊन बसतं आणि पाणी स्वच्छ नितळ होतं। त्याचप्रमाणे सामान्य अग्नी आणि विशेष अग्नी कत्तक नावाच्या फळासारखं काम करतो। गुरुच्या शास्त्राच्या उपदेशाने विशेष अग्नी कसा प्रगट होतो? ओम नमः शिवाय। विशेष अग्नी कसा प्रगट होतो? ओम हात हँड रेस करा कोणाला जमलं तर। जय श्रीताई बोला, कसा प्रगट होतो विशेष अग्नी? ओम नमः शिवाय ताई, तुमच्या चरणाला वंदन। विशेष अग्नी कसा प्रकट होतो? एका लाकडावर दुसरं लाकूड घासलं त्याच्या घर्षणाने विशेष अग्नी प्रकट होतो। विशेष अग्नी प्रगट होतो। विशेष ज्ञान कसं प्रगट होतं? विशेष ज्ञान कसं प्रगट होतं? जसं विशेष अग्नी प्रगट होतं तसंच विशेष ज्ञान सुद्धा प्रगट होतं। पण इथं जसं एकावर एक घासल्यानं अग्नी प्रगट झाला तसं ज्ञान कसं प्रगट होतं? ओम नमः शिवाय सांगू? हो सांगा। विशेष ज्ञान कसं प्रगट होतं? ओम नमः शिवाय। विशेष ज्ञान कसं प्रगट होतं? सामान्य ज्ञान अज्ञानाला प्रगट करते आणि अज्ञानाला प्रगट करते आणि आपण कोठे आहोत हे दाखवतं। म्हणजे उदाहरणार्थ सूर्याचा प्रकाश सगळीकडे पडतो आणि सूर्याच्या प्रकाशात सामान्य अग्नी असतो, पण तो आता सूर्यप्रकाश सगळीकडे पडतो ना। थांबा। ज्ञान अज्ञानाला प्रगट करीत नाही तर अज्ञानाला घालवित ज्ञान प्रगट नाही करीत। अज्ञानाला ओम नमः शिवाय
आणि ओम नमः तुम्हाला मी शिवाय. सिद्धांत विचारला, दृष्टांत नाही. ज्ञान असं आहे का? कसं प्रगट होतं? सद्गुरूच्या उपदेशानं उत्पन्न झालेल्या विशेष ज्ञान, सद्गुरूच्या उपदेशानं विशेष ज्ञान प्रगट होतं आणि अज्ञानाचा नाश करून ते स्वतः आपण निवृत्त होतं. म्यूट करत आहे. म्हणजे त्यावेळी एक सामान्य ज्ञानरूप आत्माच काय तो अवशिष्ट राहतो. जसं लाकूड जळाल्यावर अग्नी शांत होतो आणि शेष काय राहतं तर ती राख राहते नुसती. तसंच आपण निवृत्त होऊन म्हणजे त्यावेळी एक सामान्य ज्ञानरूप आत्माच काय तो अवशिष्ट राहतो. लाकडातल्या अग्नीची गोष्ट तशीच आहे. म्हणजे अशी दोन लाकडे एकमेकावर घासल्याने त्या लाकडात विशेष अग्नी उत्पन्न होतो. कधी उत्पन्न होतो तर लाकडं एकमेकावर घासली तर उत्पन्न होतो, नाही तर उत्पन्न होत नाही. एकमेकावर घासल्याने त्या लाकडात विशेष अग्नी उत्पन्न होतो. तो अग्नी स्वयंपाक आदी करून कार्यसिद्ध झाल्यावर त्याच लाकडात जळून भस्म करून टाकल्यानंतर आपण स्वतःही सामान्य अग्नीत लय पावतो. आता स्वयंपाक करायचा आहे, चूल पेटवली, चूल पेटवल्यानंतर लाकडं घातले, ती लाकडं पेटवले तर लाकडं पेटतात आणि स्वयंपाक पूर्ण झाला, सिद्ध झाला आणि पुन्हा ते लाकडं काय होतात, इजून जातात, म्हणजे सामान्य रूपात ते येतात. तसंच इथं सुद्धा लाकडं जळून भस्म करून टाकल्यावर आपण स्वतः सामान्य अग्नीत लय पावतात. त्याचप्रमाणे विशेष ज्ञान अज्ञानाची निवृत्ती करतं. विशेष ज्ञान काय काम करतं? जसं लाकडाने काय काम केलं, स्वयंपाक सिद्ध करूस तरच लाकडं पेटलेले राहिले आणि पुन्हा विजले. लाकडं पेटलेले आहेत तोपर्यंत विशेष अग्नी आहे तिथं, आणि लाकडं जेव्हा इजले तेव्हा तो सामान्य अग्नीमध्ये गेला. तसंच इथं विशेष ज्ञान सद्गुरूच्या द्वारानं प्रगट होतं आणि ते काय करतं, अज्ञानाची निवृत्ती करतं. अज्ञानाची निवृत्ती करून ते कार्य करून पुन्हा काय करतं तर सामान्य ज्ञानात लय पावतं. या विवेचनावरून ज्ञानात द्वैत उत्पन्न होत नाही असे सिद्ध होते. याच्यावरून काय सिद्ध होतं तर ज्ञान दोन नाहीत, ज्ञान एकच आहे. फक्त ती प्रगट होतं आणि शांत होतं, पूर्वपदाला जातं. म्हणून ज्ञान दोन नाही तर एकच आहे, इथं द्वैत नाही. शिष्यानं प्रश्न विचारला होता, दोन दोन ज्ञान आहेत आणि आत्मा तर एकच आहे, आणि दोन ज्ञान ही कसे, एक रूपता दोन ज्ञानाची कशी, दोन ज्ञान एक कसे, असं विचारलं होतं. तर सद्गुरूंनी तिथं सांगितलेलं आहे, ही दोन ज्ञान नाहीत, ही सामान्य रूपी ज्ञान आहे. तिथंच विशेष ज्ञान प्रगट होतं आणि पुन्हा सामान्यातच विशेष ज्ञान प्रगट होऊन काय करतं तर अज्ञानाची निवृत्ती करतं. आणि अज्ञानाची निवृत्ती झाली की पुन्हा काय होतं तर सामान्यमध्ये विलीन होतं. जसा लाकडातला अग्नी स्वयंपाक करताना आपण त्याला पेटवतो, स्वयंपाक सिद्ध झाला की पुन्हा तो इजून जातो, म्हणजे सामान्यामध्ये येतो. तसंच विशेष ज्ञानसुद्धा एक रूप आहे, ते दोन नाही असं सिद्ध होतं. येवच विशेष ज्ञान रूप जो चौथा महाकारण देह, याचा प्रकाशक तू आत्मा शुद्ध स्वरूप आहेस. चौथा कोणता देह आहे? देह किती आहेत? ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हँडरेस करा, सांगा देह किती आहेत? मंगेताई बोला, किती येतं देह? मंगेताई
ओम नमः शिवाय. हं. देह 4 प्रकारचे आहेत. नंबर 1 स्थूल देह, नंबर 1 स्थूल देह, नंबर 2 सूक्ष्म देह, नंबर 3 कारण देह, नंबर 4 महाकारण देह. असे 4 देह आहेत. महाकारण ध्येयाची ही तत्वे कोणती आहेत ते सांगतो. म्हणजे 4 ध्येय आहेत, तर आपण महाकारण ध्येय बघत आहोत. ओम नमः शिवाय. थांबा, एक शंका सांगा मला. हां, ओम नमः शिवाय बोला. इथं माझ्या लक्षात येईना, सामान्य आगी लाकडाचे जाळून भस्म करून टाकल्यानंतर आपण स्वतः सामान्य आगीत लय पावतो, हे कळलं ना मला. त्याची राख होते ना, हा, म्हणजे तेच राग स्वतः झाली, तेच निवृत्त कळलं होतो, मला. निवृत्त होतो. कत्तक फळ कसं पाण्यातला गढूळपणा बी बुडाला नेतं आधी, आणि पण आपण पण निवृत्त होतं. तसंच इथं जाळ जर लागला तर स्वयंपाक सिद्ध झाला. जाळ लागल्याचं स्वयंपाक सिद्ध होतो. तसं आता ज्ञान तुम्ही ऐकायलात, तर ज्ञान ऐकायला तर आता जाळच लागलाही समजा. अज्ञान तुमचं ऐकायचं झालं 1 तास, की तुम्ही पूर्वपदाला जाता का नाही? तुम्ही सुरुवातीला ज्या पदाला होतात, जिथं ज्या अवस्थेत होतं तुमचं मन, तिथंच जातं ते ज्ञान. तुम्हाला प्रगट होत म्हणजे कळतं तुम्हाला, पण सारखं कळणेपणा राहत नाही. तो पूर्वपदाला जातं, म्हणजे आपण स्वतः निवृत्त होतं असं सांगितलेलं आहे. काट्याचं दृष्टांत तुम्हाला ती लक्षात आला का? पायातला काटा मोडला म्हणजे अज्ञान, आणि मोठा काटा हो, म्हणजे आला. ज्ञान. मग ज्ञानानं पायातला काटा जे अज्ञान आहे त्याची निवृत्ती केली, आणि मग पायातला काटा निघालेला सुद्धा फेकून दिला, आणि पुन्हा ती काटा ज्यानं काढला त्याचं बी तिथं काम काहीच राहिलं नाही ना. त्याला तरी सांभाळून ठेवतो का आपण कपाटात आणून? नाही, ती पण निवृत्त होतो, त्याला पण फेकून देतो. तसं ही विशेष ज्ञान सांगितलेलं आहे. विशेष ज्ञान फक्त ज्ञान प्राप्त करूच तरच प्रगट होतं, आणि पुन्हा ते निवृत्त होतं, निघून जातं. आलं का लक्षात? ओम नमः शिवाय. आलं का काही लक्षात हो. थोडं? हो. आलं. तर द्वैत म्हणून ही 2 ज्ञान नाहीत असं सांगितलेलं आहे. एकच ज्ञान आहे, पण एकच ज्ञानाची 2 रूप आहेत. ती सामान्य रूप आणि विशेष रूप असं सिद्ध होतं. एवम विशेष ज्ञानच जो 4था महाकारण देह याचा प्रकाशक आहेस. विशेष ज्ञानच महाकारण देहाचा प्रकाशक आहे, आत्मा शुद्ध स्वरूप आहेस असे सिद्ध झाले. म्हणजे विशेष ज्ञानसुद्धा आत्मा नाही, आत्मा वेगळा आहे त्याच्यापेक्षा. जसं गढूळ पाण्यामधलं ती कण खाली नेण्यासाठी कत्तक नावाचं फळ उपयोगाला आलं, पण ते कत्तक नावाचं फळ म्हणजे पाणी नाही. तसाच आत्मा वेगळा आहे. ही ज्ञान महाकारण देह म्हणजे आत्मा नाही. जसं कत्तक नावाचं फळ पाण्यामधले रेणू बाजूला करण्यासाठी, पाणी नितळ करण्यासाठीच उपयोगाला आले, तसं इथं ही जी ज्ञान आहे, विशेष ज्ञान, हे ज्ञानसुद्धा फक्त आत्मा ओळखून घेण्यासाठीच त्याचा उपयोग आहे, आत्मज्ञान करून घेण्यासाठी. पुन्हा ते सुद्धा स्वतः निवृत्त होतं. जसं लाकडाची राख होते, लाकूड निवृत्त होतं. पुन्हा महाकारण देहाची तत्वे कोणती आहेत ते सांगतं. ते प्रकरण तू बिनकानाने काना वाचून श्रवण कर. काय सांगायलेत, कान न ग इथं, बिनकानानं श्रवण कर, काना वाचून श्रवण कर म्हणून सांगत आहेत. पण ही ज्ञान किती प्रकारचं आहे ही कळालं का? हे कळालं तर आपल्याला पुढे जाता येते. किती प्रकारचं ज्ञान आहे? ओम नमः शिवाय. लक्ष्मीताई बोला बरं, ज्ञान किती प्रकारचं आहे? 2 प्रकारचं आहे. कोणतं? सामान्य ज्ञान आणि विशेष ज्ञान. हां, मग सामान्य ज्ञान म्हणजे काय करतं वस्तूला? सामान्य ज्ञान काय वस्तू कसं? सामान्य ज्ञान सांगा बरं, दृष्टांत आहे. सामान्य ज्ञान हां, दृष्टांत द्या एखादा. कसं सामान्य ज्ञानाचं काम काय, कार्य काय? ओम नमः शिवाय. सामान्य ज्ञान म्हणजे
नाही ताई, मला म्हणजे काल ना जरा लक्ष नव्हतं माझं. दुसरं कोणी हँड रेस करा. सांगायला जमल का दुसरं कोणाला? ओम नमः शिवाय. दुसरं सांगा कोणी, सांगायला आलं का लक्षात? कुठेतरी जाऊन काही कळायला पाहिजे आधी. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हां सांगा. ओम नमः. थोड्या शब्दात सामान्य ज्ञान अज्ञानाला हां. सामान्य ज्ञान अज्ञानाला प्रगट करते आणि अज्ञान कुठे आहे ते ओम नमः दाखवते. शिवाय. बाद झालं. प्रगट करीत नाही हो. प्रगट कसं करेल? अज्ञानाचा नाश कर म्हणजे अज्ञानाला दाखवितंय, प्रगट नाही करीत. अज्ञान आधीच आहे आपल्याकडं. प्रगट करतं म्हणजे जन्म देतं. अज्ञान कोठे आहे ते दाखवतो ना आपल्याला. प्रगट करतं नाही शब्द तिथं. अज्ञान कोठे आहे ते दाखवतं. हां. सामान्य ज्ञान काय करतं? बरोबर आहे. अज्ञानाला प्रकाशात आणते आणि अज्ञान कोठे आहे ते दाखवते. ओम नमः शिवाय. अज्ञानाला प्रकाशित आणतं, प्रगट करतं नाही. ती विरोध झाला अर्थ. अज्ञानाला प्रकाशित करतं आणि विशेष ज्ञान काय करतं? विशेष ज्ञानाचं काम काय? विशेष ज्ञान विशेष ज्ञान प्रगट झाल्यानंतर अज्ञानात विलीन होतं. नाही, विशेष ज्ञान अज्ञानाचा नाश करतं. आता तुम्ही अज्ञानाचा नाश करून ओम नमः शिवाय. अज्ञानाचा नाश करून पुन्हा सामान्य ज्ञानामध्ये ते विलीन होतं. सुनंदाताई पाटील बोला. तुम्ही उत्तर दिले म्हणजे तुमच्या लक्षात येते एकमेकाच्या. सामान्य ज्ञान काय करतं आणि विशेष ज्ञान काय करतं? सुनंदाताई पाटील हँड रेस केला होता, खाली घेतला, बोला. ओम नमः शिवाय. सामान्य विशेष ज्ञान अज्ञानाचा नाश करतं आणि सामान्य ज्ञान काय करतं? सामान्य ज्ञान अज्ञानाला दाखवून देतं. बरोबर. सामान्य ज्ञान. उदाहरण त्याचं दृष्टांत एखादा. ओम नमः शिवाय. सामान्य ज्ञान काय करतं? फक्त दाखवतं. अंधारामध्ये दिसत नाही तसं प्रकाशात कसं आपल्याला वस्तू दिसतात ना, ही वस्तू आहे म्हणून दाखवतं. गवत आहे, लाकूड आहे, कागद आहे, ही सामान्य ज्ञान दाखवतं. आणि विशेष ज्ञान काय करतं तर त्याला जाळून टाकतं. विशेष ज्ञान जाळून टाकतं. तसं अज्ञानाचा नाश करतं विशेष ज्ञान. आणि सामान्य ज्ञान अज्ञानाला दाखवून देतं. मी अज्ञानी आहे, मला कळत नाही आपण म्हणतो. तुम्हाला येतं का एखादा अभंग म्हणलं तर काय म्हणतो? नाही हो, मला नाही येत ती, मला नाही माहिती. मग ही मला माहीत नाही ही कुणी दाखवलं तर सामान्य ज्ञानानं दाखवलं. आणि ती तुम्हाला कुणीतरी सांगितलं अभंग, शिकविला, तेव्हा तिथं शिकवताना ते विशेष ज्ञान प्राप्त झालं. आणि तुम्हाला आलं, ती शिकलात तुम्ही, ती तुम्हाला म्हणता येऊ लागलं. पण म्हणता आलं तेव्हा ती जे शिकवलेलं जे आहे, ज्यावेळेस ती शिकवण्याची प्रक्रिया सुरू होती ती अवस्था संपली आणि ती पुन्हा सामान्य ज्ञानामध्ये आलं. ती ओम नमः शिवाय. अवघड विषय लक्षात आलं का? पण चलू का पुढे? सांगा कुणी अजून. मुद्रिकाताई महाजन आलं का लक्षात? ज्ञान किती प्रकारचं आहे? महाजनताई, ज्ञान किती प्रकारचं आहे? ओम नमः शिवाय. दोन प्रकारचं आहे. हां, कोणतं? विशेष ज्ञान, सामान्य ज्ञान. हां. बरं, सामान्य ज्ञानानं काय होतं? अज्ञानाला सामान्य ज्ञान काय करतं? सामान्य ज्ञान अज्ञानाची जाणीव करून देतं. हां, बरोबर आलं. जाणीव शब्द म्हणजे. आणि विशेष ज्ञान काय करतं? ते नाही लक्षात आलं ताई. विशेष ज्ञान जाळून टाकतं ना, अज्ञानाचा नाश करतं. विशेष ज्ञान अज्ञानाचा नाश करतो.
सामान्य ज्ञानाची फक्त दाखवित तो अज्ञानी आहेस म्हणून, आणि विशेष ज्ञान काय करतं, अज्ञानाचा नाश करतात. आता आपल्याला जर कोणी, आपल्याला पंचीकरण माहीत नव्हतं तेव्हा कोणी विचारलं आपल्याला, तुम्हाला माहिती आहे का पंचीकरणामध्ये काय सांगितले, ती कशाचं ज्ञान सांगितले की त्या पंचीकरणामध्ये काहीच माहीत नाही. आपण काय म्हणतो, नाही हो मला नाही बाबा माहीत काय ते. मग मला माहीत नाही ही जे आपण म्हणतो ती कुणी दाखवून दिलं, तर सामान्य ज्ञानानं दाखवून दिलं. जेव्हा तुम्हाला, आता तुम्ही ऐकायला लागलात, आता तुम्हाला माहीत झालं, तर ही माहीत होणं ही विशेष ज्ञान आहे. पण विशेष ज्ञान जरी झालं तरीसुद्धा पुन्हा तुम्ही सामान्यमध्येच येता. म्हणजे ती विशेषता पुन्हा सामान्यतच लय पावते. अशा प्रकारे दोन ज्ञान नाहीत, तर ज्ञान एकच आहे असं सद्गुरूंनी समजून सांगितलेलं आहे. आता सद्गुरू काय म्हणतात, महाकारणदेहाची तत्वे कोणती आहेत ते सांगतो. महाकारणदेहाचे तत्व कोणते ते मी तुला सांगतो, पण तू कसं ऐक, तर बिनकानानं ऐक. काय म्हणतात, बिनकानानं म्हणजे काना वाचून श्रवण कर. शिष्य म्हणतो, काना वाचून कसं श्रवण करता येईल, काना वाचून कसं श्रवण करता येईल. आपल्याला सुद्धा वाटतं तुम्ही ऐका, पण कानानं ऐकू नका जर म्हणलं तर कान काय कुठं ठेवून यायचा नाही, कान कुठंतरी बाजूला ठेवून कापून ठेवून येऊन पुन्हा श्रवण करायचं नाही. किंवा काना वाचून श्रवण कर म्हणजे काय, काना वाचून कसे श्रवण करता येईल असा शिष्याचा प्रश्न आहे. गुरु म्हणतात, एखादी गोष्ट चांगली समजली नाही, मग ती कानाने ऐकली काय आणि न ऐकली काय सारखीच. आत्ताच लक्ष्मीत ताई काय म्हणल्या, मी काल काय तेवढं ऐकलं नाही. मग ऐकलं काय, आणि कानावर तर धडकले शब्द पण ती मधी गेले नाहीत, नीट ऐकलं नाही आपण म्हणतो. आपण कोणाला बरोबर एखादी शब्द, एखादी गोष्ट कोणी आपल्याला सांगू लागलं तर ती शब्द आपल्या कानावर येऊन धडकतात, ती शब्द आवाज येतो, पण आपलं तिथं लक्ष नसल्यावर काय होतं, आपण काय म्हणतो, अहो लक्षच नव्हतं मी काय म्हणलं तर काय म्हणतो, लक्षच नव्हतं मी ऐकलंच नाही. मग ही कानाने ऐकलं पण बिनकानाने ऐकलं नाही, कानावर शब्द येऊन धडकले. मग इथं सद्गुरू काय म्हणतात, बिनकानाने ऐक. म्हणजे कानानं नुसतं वरी शब्द धडकलेत असं नाही, तर मनानं अंतकरणापासून ऐक. म्हणजे लक्षाच्या ठिकाणी लक्ष ठेवून ऐक, म्हणजेच बिनकानानं ऐक असं सद्गुरू सांगत आहेत. एखादी गोष्ट चांगली समजली नाही, मग ती कानाने ऐकली काय आणि न ऐकली काय सारखीच. महाकारण देहाची तुरी अवस्था आदी करून 8 तत्वे सांगितली आहेत. महाकारण देहाची कोणती अवस्था सांगितली, तर तुरी अवस्था. अवस्था किती येतो आणि कोणत्या अवस्था कितीत. ओम नमः शिवाय. मग ताई बोला, अवस्था किती आहेत. नाही हो सांगता येणार. जयश्रीताई, अवस्था आहे. जयश्रीताई किती आहेत अवस्था. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. तर हां लक्षात येईन हो. अवस्था 4. कोणत्या, हां बरोबर आहे, हां सांग कोणत्या कोणत्या. जागृत अवस्था, स्वप्न अवस्था, हां सुषुप्ती अवस्था. नाही जमना ताई. जागृत अवस्था, सुषुप्ती अवस्था, स्वप्न अवस्था. ओम नमः शिवाय. सुनंदाताई पाटील बोला, अवस्था किती आणि कोणत्या. म्यूट करा ताई. अवस्था 3 आहे. हां जागृत अवस्था, स्वप्न अवस्था, सुषुप्ती अवस्था. इथं कोणती सांगितली अवस्था.
इथं इथं तुरीय अवस्था, चौथी अवस्था तुरीय अवस्था सांगितली. सगळे तुरीय येते अवस्था. पण ती लक्षात येत नाही. आता आलं लक्षात लक्षात. जागृती अवस्था, स्वप्नावस्था, सुसुप्ती अवस्था आणि त्याच्यानंतर महाकारण ध्येयाची तुरीय अवस्था. जागृत अवस्था कोणत्या ध्येयाची आहे? आपण बघितली जागृत अवस्था. कोणत्या ध्येयाची जागृत अवस्था? स्थूल ध्येयाची. हा. स्वप्नावस्था मंगेताई कोणत्या ध्येयाची? स्वप्नावस्था सूक्ष्म ध्येयाची. आणि सुसुप्ती अवस्था? जयश्री ताई, सुसुप्ती अवस्था कोणत्या ध्येयाची? म्यूट करा. महाकारण देहाची. ओम नमः शिवाय. कोणती अवस्था आहे महाकारण ध्येयाची? सुषुप्ती अवस्था महाकारण देहाची. कुठं ओम नमः सांगितली शिवाय. सुसुप्ती अवस्था महाकारण ध्येयाची? ओम नमः शिवाय. नंदा काकी, कोणत्या ध्येयाची सुसुप्ती अवस्था? काकी ओम बोल. नमः शिवाय. हा. सूक्ष्म देहाची. आपण ध्येय किती बघितले बघा. कारण देहाची तर होऊ शकत नाही ना. कशानं कारण ध्येयाची होऊ शकत नाही? कारण ध्येयाची सुसुप्ती अवस्था आहे. आपण 4 ध्येय बघितले आणि 4 ध्येयाच्या 4 अवस्था आहेत. स्थूल ध्येयाची जागृत अवस्था, सूक्ष्म ध्येयाची स्वप्नावस्था, सुसुप्ती जी अवस्था आहे ती कारण ध्येयाची आहे आणि महाकारण ध्येयाची तुरीय अवस्था. महाकारण ध्येयाची कोणती अवस्था? तुरीय अवस्था. अधिक करून 8 तत्वे सांगितली आहेत. त्याची नावे मात्र कानाने ऐकण्यासारखी आहेत, पण त्या तुरीया इत्यादी नावाचे अर्थ अनुभवपूर्वक एकाग्र चित्ताने ध्यानात धरल्याशिवाय समजण्यासारखे नाही. तुरीय अवस्था जी आहे ती अनुभवानं समजून घ्यावी लागते असं सद्गुरू सांगतात. स्थूल ध्येय कानाने ते अनुभव घेऊनच समजून घ्यावे लागतात. आपल्याला जे कळालं ते आपल्याला जेवढं कळालं तेवढं आपल्याला अनुभव घेऊनच कळतं बघा. किती आपल्याच्या लक्षात आलं ती स्वतःलाच अनुभव येतो, दुसऱ्याला ती माहीत नसतं. म्हणून अनुभव घेऊन ही अवस्था तुम्हाला समजून घ्यावी लागेल. म्हणून सद्गुरूंना म्हणतात बिन कानानं ऐक, म्हणजे हृदयापासून ऐक, मनापासून ऐक. एखादी गोष्ट कोणीतरी सांगितली तर आपण म्हणतो अहो मी ऐकलीच नाही. तुम्ही सांगितलं खरं पण मी ऐकलंच नाही. पाठामध्ये सुद्धा सांगितलं आणि पुन्हा विचारलं तर काय म्हणता, अहो का लक्षच नव्हतं, माझं लक्षाच्या ठिकाणी लक्ष नव्हतं आणि म्हणून ती कळालं नाही. ऐकलं, कानावर शब्द पडले पण ऐकले नाही. आपण सुद्धा ऐकतो पण ऐकत नाही बघा. बऱ्याच वेळेस तसं आपलं होतं. कसं होतं? आता वडील आहेत बसलेले आणि मुलगा खुर्चीवर बसला, वडील तिथंच कॉटवर बसलेले आहेत, पलंगावर बसलेले आहेत आणि वडिलांनी मुलाला सांगितलं बाळू पाणी आण. बाळ उठलाच नाही. पुन्हा दुसऱ्या वेळेस वडील म्हणले थोड्या मोठ्या आवाजात बाळू पाणी आण, तरी बाळू उठला नाही. तिसऱ्यांदा काय म्हणतात, बाहेर आहेस का, ऐकलं नाहीस का, बाळू पाणी आण म्हणलेलं ऐकलं आहे का? म्हणजे त्यानं ऐकलं का नाही ऐकलं? ऐकलं पण ऐकलं नाही. त्याला ऐकू आलं पण त्यानं ऐकलं नाही. मग तसं आपण ऐकतो पण ऐकत नाही. म्हणून सद्गुरू सावध करायलेले आहेत. काय? बिन कानानं ऐक, कानावर शब्द तर धडकतील, म्हणून अंतकरणापासून ऐक असं सांगू लागलेले आहेत. तुरी अवस्था आदी करून 8 तत्वे सांगितली आहेत. त्याची नावे मात्र कानाने ऐकण्यासारखी आहेत, पण त्या तुरिया इत्यादी नावाचे अर्थ अनुभवपूर्वक एकाग्र चित्ताने ध्यानात धरल्याशिवाय समजण्यासारखे नाहीत. पंचीकरणच ध्यानात धरल्याशिवाय समजत नाही सगळं.
पंचीकरणाला सुद्धा सगळ्या वृत्ती एकत्र ऐकलं तरच कळतं. तसं सर्व वृत्ती एकत्र करून एकाग्र चित्तानं तू ऐक आणि ध्यानात धरल्याशिवाय समजण्यासारखंही नाही. म्हणून अनुभवासहित विचारपूर्वक एकाग्र चित्ताने ते ऐकणे, त्याचेच नाव काना वाचून ऐकणे. काना वाचून ऐकणे म्हणजे काय सांगा बरं, तुम्हाला अनुभव कोणता आलं का लक्षात? काना वाचून ऐकणे म्हणजे काय काय सांगतात इथं? याचेच नाव काना वाचून ऐकणे असे समज. काना वाचून ऐकणे असे सांगण्याचा कान दुसरीकडे ठेवून ये आणि ऐक असे सांगण्याचा हेतू नाही. कान दुसरीकडे कुठंतरी ठेवून इथं येऊन ऐक असा हेतू नाही. तर मग कोणता हेतू आहे? हेतू काय? इथं काना वाचून ऐक असं जे सद्गुरू म्हणतात ते कोणत्या हेतूनं म्हणतात? सर्व चित्त एकाग्र करून ऐक. ओम नमः शिवाय. बोला अजून कोणी? बोला मंगेताई, कसं ऐकायचं? काना वाचून ऐकायचं म्हणजे? ओम नमः शिवाय. काना वाचून ऐकून आणि एकाग्र चित्ताने ऐकणे. उदाहरण सांगू? हो द्या, सांगा. आपण तिचा ग्रंथ ऐकत होते त्यावेळेस मी कानानं ऐकत होते आणि आता तुमचं ऐकायचं ते काना वाचून ऐकायचं. छान. कळायलं का? काना वाचून ऐकलं तरच कळतं. म्हणजे मनाची आणि कानाची गाठ मारून ऐक. कान बाजूला आणि मन बाजूला ठेवू नको. मनाची आणि कानाची पक्की गाठ मारायची. म्हणजे कानानं ऐकलेलं मनात गेलंच पाहिजे. म्हणून काना वाचून ऐकणे म्हणजे लक्ष देऊन ऐकणे असा अर्थ होता त्याचा. ओम नमः शिवाय सांगू? काना वाचून ऐकणे. हो सांगा, सगळ्याच्या लक्षात येतं. ओम नमः शिवाय. अनुभवासहित विचारपूर्वक एकाग्र चित्ताने जे ऐकणे त्यालाच काना वाचून ऐकणे असे म्हणतात. हो बरोबर म्हणावे. हो, ओम नमः शिवाय बरोबर आलं. काना वाचून ऐकणे म्हणजे एकाग्र चित्ताने मन तिथंच ठेवून मनाची आणि कानाची गाठ मारून ऐकणे. दुसरीकडे मन जाऊ द्यायचं नाही. तर 20व्या चौपाईत महाकरंदेयाच्या 8 तत्वाचे वर्णन सद्गुरू करतात. 20व्या चौपाईमध्ये महाकारंदेयाच्या तत्वाचं सद्गुरू वर्णन करत आहेत. तुरीय अवस्था, मूर्धमी स्थान, परावाचा आनंद अवास भोग जाण, इच्छाशक्ती, शुद्ध सत्व गुणमान, अर्धमात्रा प्रत्येगात्मा अभिमान. 8 तत्व. कोणते कोणते 8 तत्व सांगितले ह्या चौपाईमध्ये आले का लक्षात? ओम नमः शिवाय. आपण चौपाई बघितल्यात पहिल्या सुद्धा. चौपाई कशाला म्हणावं? चौपाई कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. बोला सुनंदाताई, चौपाई कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. 4 चरणाचे त्याला चौपाई म्हणावं. मग त्या चौपाईचा पूर्व अर्थ म्हणजे काय? पूर्व पहिल्या 2 ओळीमध्ये अर्थ आणि दुसऱ्या 2 ओळीमध्ये उत्तरार्ध असतो. चौपाई म्हणजे 4 चरणाची चौपाई असते आणि ह्या चौपाईमध्ये 20व्या तुरीय अवस्था, मूर्धमी स्थान 2, परावाचा 3, आनंद अवभास भोग जान, इच्छाशक्ती 5, शुद्ध सत्वगुण 6 आणि अर्धमात्रा 7 आणि प्रत्येगात्मा अभिमान 8. हे 8 तत्व कोणत्या अवस्थेचे सांगितले? कोणत्या अवस्थेचे हे 8 तत्व? लक्ष्मीताई बोला, कोणत्या अवस्थेचे? हां, तुरीय अवस्थेचे 8 तत्व आहेत. हे कोणकोणते 8 तत्व आहेत तुरीय अवस्थेचे? तुरीय अवस्था नंबर 1, मूर्धमी स्थान नंबर 2,
परावाचा आनंदावभास भोग. परावाचा 3, आनंदाभवास भोग 4, इच्छाशक्ती शुद्ध सत्व गुणमान, इच्छाशक्ती 5, शुद्ध सत्व गुणमान 6, अर्धमात्र 7, प्रत्येकात्मा अभिमान 8. हां बरोबर आलं. आलं का ताई? हो आलं. तसे आकडे पण टाकून घ्या तिथं म्हणजे सांगता येते पण. घेतलेत म्हणून असं थोडस इथं आकड्यामध्ये हे झालंय. तर तुरीय अवस्था म्हणजे चौथी अवस्था आहे. तुरीय अवस्था म्हणजे चौथी अवस्था असे म्हणतात. तू तिचा प्रकाशक तुर्यातीत आहेस. तुर्य ही चौथी अवस्था बघितली आपण. पहिली अवस्था कोणती? जागृत. दुसरी स्वप्न. तिसरी सुसुप्ती. आणि चौथी अवस्था तुरीय अवस्था. पहिला देह स्थूल देह, दुसरा देह सूक्ष्म देह, तिसरा देह कारण देह, चौथा देह महाकारण देह. ही 4 अवस्था 4 ध्येयाच्या आहेत. तुर्यातीत म्हणजे तुर्याच्या पलीकडचा आहे आत्मा. तुर्य म्हणजे बी आत्मा नाही, तर तुर्याच्या पलीकडचा. तुर्यातीत म्हणजे तुर्याच्या पलीकडचा आत्मा आहे. तुर्य अवस्था म्हणजे चौथी अवस्था. 3 अवस्था आली म्हणून त्याच्यानं चौथी आली. 1, 2, 3 आकडा आला तरच चौथा येतो. 3 व्यक्तीमध्ये असतील तर ते काय म्हणतात? हा चौथा आला. मग 3च्या अपेक्षेनं चौथा आला. तुर्य अवस्था ही चौथी अवस्था आहे आणि 3च्या अपेक्षेनं आलेली आहे. 1, 2, 3च्या अपेक्षेनं चौथी आली. पण शिष्य काय म्हणतो? तुर्यास असे शुद्ध आत्म्याचे नाव आहे आणि आपण तर मला तुर्यातीत म्हणता, तर मग शुद्ध आत्म्याहून निराळा असा मी कोण आहे? शिष्य म्हणतो तुर्या तर आत्म्याचंच नाव आहे. शुद्ध आत्म्याचं नाव तुर्य आहे आणि तरीही तुम्ही मला म्हणता की तू तुर्यातीत आहे, म्हणजे तुर्यापेक्षा वेगळा आहेस तो, तुर्याच्या पलीकडचा आहेस तो, असं तुम्ही मला सांगता. तर मग तुर्यातीत म्हणतात, तर मग शुद्ध आत्म्याहून निराळा असा मी कोण आहे? मग मी आत्मा नाही असं झालं ना तिथं. तुर्य मी नाही म्हणजे आत्मा मी नाही. तर मग ह्या शुद्ध आत्म्याहून मी वेगळा आहे का? निराळा आहे का? मी आत्माच आहे? असं शिष्य प्रश्न विचारित आहे. गुरु म्हणतात तुर्यास जो शुद्ध आत्मा आहे त्यालाच मी तुर्यातीत म्हटले आहे. तुर्या जो शुद्ध आत्मा आहे त्यालाच मी तुर्यातीत म्हटलं. का म्हटलं ती पुढे सांगू लागलेली आहे. कारण असे की जागृत, स्वप्न, सुसुप्ती या 3ही अवस्था जाणणारा एक आत्मा 3ही अवस्थेतून वेगळा आहे व या 3 अवस्थाच्या अपेक्षेने तो तुर्य म्हणजे चौथा आहे. 3 आले म्हणूनच चौथा आला आणि या 3लाही तो जाणतो म्हणून चौथा आहे. आता आत्मा जी आहे तुर्य अवस्था म्हणजेच आत्मा आहे. मग आत्मा आहे तो जागृतीला पण जाणतो. आपण बघितलं कसा जाणतो, ती व्यवस्थित बघितलेलं आहे. जागृत अवस्थेला आत्मा कसा जाणतो त्याच्यापेक्षा तो वेगळा आहे. स्वप्न अवस्थेला सुद्धा तो जाणतो आणि सुसुप्तीला सुद्धा तो जाणतो. तर जागृत अवस्थेला कसा जाणतो आहे का लक्षात? कसा जाणतो ती आत्मा? जागृत अवस्थेपेक्षा आत्मा वेगळा आहे. मग तो वेगळा राहून जागृत अवस्थेला कसा जाणतो? ओम नमः शिवाय. हँड रेस करा, कोणाला जमते सांगायला ती. जागृत अवस्थेला आत्मा जागृत झाल्यापासून निजेपर्यंत जी व्यवहार होते ते आपण जाणतो का नाही? जे कोणते व्यवहार होते सगळे
काम करतो, सगळं कुठं गेलो, कुठून आलो, काय काम केलं आज, काय काय केलं सगळं आपण जाणतो. जागं झाल्यापासून निजेपर्यंत जे व्यवहार होतात ते सगळे कोण जाणतो? तर मी जाणतो. मी म्हणजे कोण आहे? तर आत्मा आहे. म्हणून जागृत अवस्थेपेक्षा किंवा स्थूल देहापेक्षा आत्मा हा वेगळा आहे. जागृत स्थूल देहाची जागृत अवस्था आहे आणि त्या जागृत अवस्थेला आत्मा जाणतो. म्हणून स्थूल देहापासून आत्मा, स्थूल देह आणि स्थूल देहाची जी जागृत अवस्था आहे त्याला मी जाणतो. स्वप्न अवस्थेला कसा जाणतो आता येतं सांगायला. सांगा आता. ओम नमः शिवाय. लक्षात आलं का? स्वप्न बोल सुनंदाताई पाटील बोला. स्वप्न अवस्थेला कसा जाणतो? स्वप्न पडल्यावर आपण जाग झाल्यावर मला स्वप्न असं पडलं म्हणून सांगतो. हां. स्वप्नातही असतो ती म्हणून सांगतो, पुन्हा जाणतो म्हणून जाणतो. ओम नमः शिवाय. स्वप्नात असतो म्हणून सांगता येतं आपल्याला. आत्मा आहे स्वप्नात म्हणून सांगता येतं. मला स्वप्न जागृत अवस्थेला सुद्धा जाणतो. आणि स्वप्न अवस्थेला कसा जाणतो आत्मा? तर स्वप्न जी पडलेलं आहे ती सगळं जागा झाल्यावर तो सांगतो. स्वप्नामध्ये सगळं त्याला दिसतं. तिथं जसं आहे तसं प्रपंच दिसतो. म्हणून तिथं तो आत्मा असतो आणि म्हणून तो तिथं जाणतो. पण त्याच्यापेक्षा वेगळा असतो स्वप्नापेक्षा. स्वप्न अवस्थेत असतो पण त्याच्यापेक्षा वेगळा असतो. त्याच्या प्रकाशानंच स्वप्न दिसतं. तिथं कुणाचाच प्रकाश नसतो दुसरा. आपल्या आत्म्याच्या प्रकाशानंच स्वप्न दिसतं. लाईट बंद असते, पांघरून घेतलेलं असतं. जे दुसरा वरचा प्रकाश बाहेरचा काहीच नसतो. तिथं जो प्रकाश असतो तो आपल्या आत्म्याचाच असतो. म्हणून स्वप्न अवस्थेला सुद्धा मी जाणतो. म्हणून स्वप्न अवस्थेपेक्षा मी वेगळा आहे. आता सुसुप्ती अवस्था. सुसुप्ती अवस्थेला कसा जाणतो? आपण ही बघितलेले सगळं विश्लेषण करून सुसुप्ती अवस्थेला कसा जाणतो आत्मा? हँड रेस करा. कोणाच्या लक्षात येते? ओम नमः शिवाय सांग का? हो सांग. दुसरं सांगा कोणी. तुला येईल का? दुसरं बोला कोणी. ओम नमः शिवाय. नवीन आपल्या पाठातले बोला. ती पहिली जुनी आहे नंदा. सगळी पाठ ऐकलेली. मी सांगितलेलं कळालं का कोणाला? बोला नंदा काकी बोला. सुसुप्ती अवस्थेला हां. सुसुप्ती अवस्थेला जाणतो म्हणजे आपण एकदम गाढ झोपतो आणि त्याच्यानंतर आपण म्हणतो की मला खूप छान झोप लागली होती, गाढ झोप लागली होती. कधी म्हणतो? झोपेतून उठल्यानंतर म्हणतो. उठल्यानंतर म्हणतो. तिथंच म्हणत नाही झोपीत तो. नाही, आपण झोपल्यानंतर गाढ झोप लागते आपल्याला आणि आपण झोपेतून उठल्यानंतर म्हणतो की मला खूप छान झोप लागली होती, गाढ झोप लागली होती. म्हणजे हां हां सांग. म्हणजे काय? म्हणजे आपल्या म्हणजे तो जाणतो. तितकं लांब आहे. आत्मा जाणतो. हां फक्त जाणतो. आपला जाणतो. झोप लागली होती असं जो सांगतो तो सुसुप्ती अवस्थेला जाणतो. म्हणून तिथं सुद्धा आत्मा सुसुप्ती म्यूट करत आहे. सुसुप्ती अवस्थेपेक्षा वेगळा आहे. आणि या तिन्हीच्या अवस्था जाणणारा एक आत्मा या तीनही अवस्थेहून वेगळा आहे व 3 अवस्थेच्या अपेक्षेने तो तुरीय म्हणजे चौथा आहे. ही 3 आहे म्हणून चौथा आला. आणि चौथा जो आहे तो ह्या तिन्हीला पण जाणतो. म्हणजे तो आत्माच. तुरिया म्हणजे आत्मा. चौथा हे असे सांगितले आहे. म्हणून या 3 अवस्थाचा नाश झाला तर त्याला तुरीय चौथा असे म्हणतात. येणार नाही यासाठी तो तुर्यातीत आहे. म्हणजे तुर्या या नावाविरहित आहे असे म्हटले. ह्या 3 अवस्थाचा नाश झाला तर त्याला तुर्या चौथा असे म्हणता येणार नाही. 3 अवस्था असल्या तरच चौथी अवस्था येते, नाहीतर नाही. म्हणून ही 3 अवस्थेच्या
आहेत म्हणूनच 4 आला, 3च्या अपेक्षेनं 4 आला, म्हणून तुर्या ही 4थी अवस्था सांगितली. म्हणजे तुर्या या नावाविरहित आहे असे म्हटले. त्यामुळे तुर्यरूप जो आत्मा तो तुर्यातीत आहे. तुर्यरूपच आहे आत्मा, पण तुर्यातीत म्हणजे तुर्याच्या पलीकडचा आहे, तुर्याहून वेगळा आहे. आणि 3 अवस्थेच्या अपेक्षेने आत्म्याला तुर्य ही नाव दिलेले आहे. 1, 2, 3 आहे म्हणून 4थं नाव दिलं. त्रोटक वृत्तात वेदांताचा एक ग्रंथ आहे, त्यातही असे सांगितलेले आहे. कोणत्या ग्रंथात सांगितलं ही तुर्या अवस्थेचं? कोणत्या ग्रंथात सांगितलं? ओम नमः शिवाय. त्रोटक वृत्तात या वेदांताचा एक ग्रंथ आहे आणि त्या ग्रंथामध्ये असंच सांगितलेलं आहे. मंगलताई बोला, बोलायचंय का? ओम नमः शिवाय. म्यूट उघडले, बोला, बोलायचंय तर. तर ही 4थी जी अवस्था आहे तुर्य अवस्था, ही 3च्या अपेक्षेनं आली. म्हणजे वडील मुलाच्या अपेक्षेनं वडील आहेत, वडिलाच्या अपेक्षेनं मुलगा आहे. मुलाचा जन्म झाल्याशिवाय वडील बाप झाला असं कोणी म्हणतच नाही, वडील त्याला म्हणत नाही. मुलाचा जन्म झाला तरच तो वडील होतो आणि वडील असतील तरच मुलाचा जन्म होतो. तसंच ह्या 3च्या अपेक्षेनं 4था आलेला आहे हा तुर्या. 3 आहेत म्हणून 4था आहे आणि 4थ्यामुळंच 3 आहेत. जसं मुलाचा जन्म झाला, मुलाच्या अपेक्षेनं वडील आहेत आणि वडिलाच्या अपेक्षेनं मुलगा. हा ग्रंथ यातही तसेच सांगितलेले आहे. आपला वेळ झालेला आहे. झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी समर्पित, तुम्हा मोक्ष साधकांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. जे योगी शब्द बाहेर पडले ते सद्गुरूंचे, जे अयोगी शब्द मुखातून बाहेर पडले ते वाणीचा दोष. झालेली सेवा सर्व मोक्ष साधकांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. ओम नमः शिवाय.